Yes. दोषों की वृद्धि तथा क्षय ज्ञानपूर्वक चिकित्सा। तीसरा स्वरूप मलवृद्धि या मलक्षय से उत्पन्न हुए रोगों को दोषों के लक्षणों से अच्छी प्रकार समझ बूझकर जो रोग साध्य हो उनके कारणों के विपरीत तथा रोगों के विपरीत एवं हेतु व्याधि अभय के विपरीत औषधि आहार का प्रयोग मात्रा और काल का विचार कर करना चाहिए। इथं मलवृद्धि आणि मलक्षयाला महत्त्व दिलेलं आहे. मलवृद्धि या मलक्षय से उत्पन्न रोगों को दोष के लक्षणों से अच्छी प्रकार समझ जो रोग साध्य हो उनके कारणों के विपरीत तथा रोगों के विपरीत एवं हेतु व्याधि उभय के विपरीत औषध आहार का प्रयोग मात्रा और काल का विचार करना चाहिए. या एका वाक्यात सगळं ट्रीटमेंट दिलेलं आहे. म्हणजे आलेल्या पेशंटचं मलवृद्धी झालेली आहे की मलक्षय झालेला आहे हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. म्हणजे त्यांनी मलाला इतकं इम्पॉर्टंट दिलेलं आहे की आपण ट्रीटमेंट करताना पेशंटच्या मलाच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तेव्हा आपण काय हे करतो की फक्त पोट साफ होते की नाही होत एवढा प्रश्न विचारतो. याच्यावरून त्याची मलवृद्धी आहे किंवा क्षय आहे हे समजते का? नाही समजत. ठीक आहे. फक्त त्याला मलावरोध आहे की नाही एवढंच फक्त कळतं. म्हणजे हा प्रश्न आणखी जास्त चिकित्सकीय असला पाहिजे. आणखी त्यात आणखी काहीतरी असे प्रश्न विचारायला पाहिजे ज्यातून आपल्याला मलक्षय आणि धातुक्षयाची किंवा मलक्षय आणि वृद्धीचे लक्षणं दिसले पाहिजे. तर जेव्हा मलक्षय वृद्धीचे लक्षणं जिथे येतील आपल्याला तिथे या प्रश्नाचं उत्तर सापडेल की नेमकी मलक्षयाची आणि वृद्धीची काय लक्षणं आहे हे आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही लक्षणं दोषानुरूप जे आहे उत्पन्न हुए रोगों को दोषों के लक्षणं से अच्छी प्रकार समझबूझ जो रोग साध्य हो. मग आता याच्यातही आपल्याला ते करावं लागेल की साध्य कोणतं आहे आणि असाध्य कोणतं आहे. जे साध्य असेल त्याचाच विचार करायला सांगितलेलं आहे, असाध्यकडे दुर्लक्ष करायला सांगितलेलं आहे किंवा असाध्य जे आहे ते आपण करूच शकत नाही असा क्लिअरच आहे. मग साध्य रोगाचा विचार करताना दोषाच्या विपरीत कारणों के विपरीत ठीक आहे हेतू विपरीत आहे. जे कारण घडलेले आहे जसं समजा एखादा आजार दही खाल्ल्यामुळे झालेला आहे, एखादा आजार थंडीतून जाऊन आल्यामुळे झालेला आहे. पहिले काय कारण घडलं त्या कारणाच्या विपरीत चिकित्सा असली पाहिजे. आता जसं या पेशंटच्या बाबतीत अतिशय जे प्रमाणात मद्य घेणं आहे किंवा खर्ऱ्यासारखं क्षारीय जे आहे ते सुपारी तंबाखू हे सगळं खाणं आहे. याच्यामुळे शरीरामध्ये जी उष्णता वाढलेली आहे त्याचा विचार करून एखादा आम्लधर्मी औषध वापरून जे आहे तिथे चिकित्साची सुरुवात केली तर त्याला रिझल्ट चांगला आला. ठीक आहे. तर आपण असा विचार करून हेतूच्या विपरीत औषध वापरायचं आहे आणि त्याचबरोबर हेतू विपरीतही असलं पाहिजे, ते कारणाच्या विपरीतही असलं पाहिजे आणि जी लक्षण आहे व्याधीच्या विपरीतही असलं पाहिजे आणि त्याच्याचनुसार मग आहार पण त्या पद्धतीचं सांगितलं पाहिजे. मात्रा काळानुसार आहार सांगितला पाहिजे. या पद्धतीने जर गेलं तर चिकित्सा व्यवस्थित होऊ शकते. ठीक. पुढे स्वस्थवृत्त के पालन में हेतु जो मनुष्य स्वस्थवृत्त के नियमों के अनुसार कभी चलते हैं और कभी नहीं चलते वे इन पूर्वकथित रोगों से या अन्य प्रकार के रोगों से आक्रांत होते हैं. अतः निरोगी रहने पर ही स्वस्थवृत्त में बतलाए गए नियमों के अनुसार अपनी जीवन यात्रा प्रारंभ कर देनी चाहिए. म्हणजे स्वास्थ्याशी संबंधित नियम जे आहे सांगितलेले पाळायला त्याचा विचार करूनच जीवन व्यतीत केलं तर लाईफ जी आहे ती व्यवस्थित राहू शकते असं त्यांना म्हणतात. दोषों के निकालने के काल माधव वैशाख के पहले वाले चैत्र महीने में वमन द्वारा कफ, नभस्य भाद्रपद के पहले वाले श्रावण महीने में बस्ती द्वारा वातका और सहस्य पौष के पहले वाले अगहन महीने में विरेचन द्वारा पित्त का दोष संचय निकाल देना चाहिए. चैत्र महिना आहे, त्याच्यानंतर श्रावण आहे. ठीक आहे. आणि मार्गशीर्ष अगहन महिना विरेचनासाठी. पुढे पंचकर्म एवं रसायन वाजीकरण प्रयोग. बुद्धिमान वैद्य को चाहिए कि शरीर का ठीक प्रकार से स्नेहन तथा स्वेदन करके उचित समय पर वमन, विरेचन, बस्ती और नस्य कर्म का
यथोचित प्रयोग करे। तत्पश्चात काल को जानने वाला वैद्य यथाक्रम और यथा योग सिद्ध रसायन तथा वृक्ष वीर्यवर्धन वाजीकरण योग्य का प्रयोग करे. आता इथे पंचकर्माच्या बाबतीत जे सांगितलेलं आहे स्नेहन स्वेदन, त्याच्यानंतर वमन विरेचन बस्ती नस्य यथोचित करके कालानुरूप जे आहे त्याचं जे पेयादिक्रम सांगितलेलं आहे ते करायचं आहे. त्यानंतर सिद्ध रसायन आणि वृक्ष औषधाचा वापर करायला सांगितलेला आहे. त्याचा जो क्रम सांगितलेला आहे, मग आपण या क्रमाचा उपयोग व्याधी चिकित्सेच्या बाबतीतही करू शकतो का? तर करू शकतो. कसं करायचं? तर पेशंटच्या बाबतीत औषधी उपचार हे त्याच्यासाठी प्राधान्याचं असतं. प्रॅक्टिकली काय त्याचा विचार करू. पेशंट आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला पंचकर्म कोणीच करू देत नाही किंवा त्याच्या डोक्यातही नसते. फक्त वैद्याच्या डोक्यात राहते की आपल्याला याच्यासोबत पंचकर्म सांगितलं तर पेशंटचा आजार लवकर दुरुस्त होईल. ठीक आहे. आणि पंचकर्माने दोष बाहेर निघतील तर शमन औषधीने जे दोष वाढलेले आहेत ते कमी होतील. एकीकडे स्वच्छता, आपण नेहमी म्हणतो की जर रांगोळी टाकायची आहे तर पहिले सडा झाला पाहिजे, झाडून झालं पाहिजे, नंतर सडा झाला पाहिजे आणि नंतर मग रांगोळी असाच क्रम आहे ना. मग शरीराच्या बाबतीतही आजाराच्या बाबतीतही दुरुस्त करण्याच्या बाबतीत पहिले शोधन होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. शोधन, स्वच्छता इंटरनल जी आहे डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं आहे. नंतर जो आजार आहे त्याच्यावर जर काम झालं तर ते आजार लवकर जे आहे रिझल्ट देणारा औषधाने रिझल्ट लवकर येतात. तर हे प्रत्यक्षातही दिसते. आता या पेशंटला पहिले बस्ती केली, मग औषधं सुरू केले तर त्याचे रिझल्ट जास्त फास्ट येतात. म्हणजे पेशंटने जर आपलं ऐकलं तर पेशंट जो आहे ना तो पहिल्यांदा आपण बस्ती करून त्याला जर स्वच्छ केलं, इंटरनल त्याची स्वच्छता केली, इवन दो आपण पाहतो की स्नेहबस्ती करून किंवा मात्राबस्ती करून किंवा तुमचं जे आहे इमल्शन्स टाईप बस्ती करूनही जे आहे पेशंटला स्वच्छता करता येते. एकदा स्वच्छ झालेला पेशंट, आतून स्वच्छ झालेला पेशंटला आधीच लाघवत्व येते आणि नंतर जे आहे आपण त्याच्यानुसार पेशंटला जर त्याच्या व्याधीच्या हिशोबाने दोषाच्या हिशोबाने जे औषधं देत आहे ती जर दिली तर पेशंटला जास्त बरं वाटते. पेशंटला जास्त लॉंग टर्ममध्ये विचार करायचं किंवा कन्फ्युजन होत नाही की मला किती दिवस औषधे घ्यायची. आयुर्वेदाकडे लोक येताना काय विचार करतात की खूप दिवस औषध घ्यावं लागतं. या प्रश्नाचं उत्तर जे आहे खूप दिवस औषधं न घेता खूप लवकर बरं होण्याची